सत्य कभी पराभूत हो नहीं सकता। मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। न्यायालयाला उशीर झालाय पण सत्य जगासमोर आलेला आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया शिंदेंनी दिलेली आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी काय एक्सपोज केली आहे ती देखील आपण पाहूयात। सत्य कभी पराभूत हो नहीं सकता। 17 वर्षांच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील 7 कथित आरोपींची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केलेली आहे। न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, पण सत्य कधीही पराजित होत नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे, अशा प्रकारची एक्सपोस्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। खोटे आरोप करून तुरुंगामध्ये डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्धपणे पाठिंबा दिलेला होता, कारण आपली बाजू न्यायाची आहे याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता। कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी 7 जणांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ या दरम्यान सहन करावा लागलाय। हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही, अशा प्रकारची पोस्ट एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाहीत, कारण देशभक्ती हे हिंदू धर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं। हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी चलनामध्ये आणला, त्यासारख्या धादांध त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे, असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांनी केला। एक काळकुट्ट पर्व आज संपलेला आहे, हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला गेलाय, अशी एक्सपोस्ट एकनाथ शिंदे यांनी केली आहे। गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा आता 100 पट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल यात शंका नाही। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। जय हिंद, जय महाराष्ट्र, अशा प्रकारची एक्सपोस्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे।